कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. राज ठाकरेंना अटक करा. हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. लाऊडस्पीकर न लावण्यावरून तक्रार दिल्यानं बीडमध्ये वकील महिलेला सरपंच आणि कार्यकर्त्याची मारहाण. हत्येच्या उद्देशानं मारहाण केल्याचा महिलेचा आरोप, तर सखोल चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे निर्देश. बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना. कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती. लाडकी बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज पुन्हा बैठक. समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर बैठक होणार. मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवडाभरापासून परदेशात गेल्याची माहिती. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर परदेशात, सूत्रांची माहिती. अक्षय शिंदेला ज्यांनी गोळ्या घातल्या ते बडतर्फ झाले, पण एन्काउंटरचे ऑर्डर देणारे मजेत आहेत. एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल. पोलिसांनी माझ्या मुलाला मारायला नको पाहिजे होतं. परभणीतील मोर्चात बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई भाऊक. बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का केली नाही? 2009 पासूनचे सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा. दोघांचा फोटो दाखवत निलेश राणेंची मागणी. धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरुद्ध राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव. ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले. कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुख आक्रमक. नाशिक दगडफेक प्रकरणी अटकेतील 37 जणांची आज कोर्टासमोर हजेरी. धार्मिक स्थळाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात केला होता हिंसाचार. आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील न्यूरोसर्जन शिरीष वळसंकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या. उपचारादरम्यान डॉक्टर वळसंकर यांचा मृत्यू. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. अमेरिकेत शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द. 50% भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश. अमेरिकी कायद्यांचं उल्लंघन केल्याचं कारण देत परराष्ट्र मंत्रालयाकडून देश सोडण्याचे आदेश. ठाण्यात आज कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. जलवाहिनीमध्ये गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ कमी दाबाने पाणी येणार. काटकसरीनं पाणी वापरण्याचे ठाणेकरांना आवाहन. बदलापूरचा प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमस्वरूपी बंद होणार. होम प्लॅटफॉर्मवर जाऊन बदलापूरकरांना मुंबई सीएसएमटीच्या दिशेला गाडी पकडावी लागणार. लिफ्ट बसवणं आणि एक्सेलेटर लावण्याच्या कामांसाठी निर्णय. मध्य रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार. देशातील साखर उद्योगाला हवामान बदलाचा फटका. कारखानदारीला 24,000 कोटींचा फटका. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. देशातील साखर उत्पादनात 60 लाख मेट्रिक टनाची घट होण्याची भीती. दिल्लीतील दयालपूरमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना. 4 जणांचा मृत्यू तर 10 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची उद्योगपती एलन मस्क यांच्याशी चर्चा. अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय भागीदारीसह अन्य महत्त्वाच्या विषयावर संवाद. तंत्रज्ञान क्षेत्रात अमर्याद सहकार्याचा निर्धार व्यक्त. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.